नमस्कार. मी प्रज्ञा बसवतकर, योग थेरपिस्ट. आपल्या सर्वांचं आरोग्यम योग क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मायग्रेन या आजारावरती थोडक्यात पण अशा काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करणार आहे. आयुर्वेदामध्ये मायग्रेनला अर्धावभेदक असं म्हटलेलं आहे. याचा उल्लेख केलेला आहे. मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांना डोकेदुखी प्रचंड प्रमाणात असते. त्या वेदना ह्या टोचक स्वरूपात असतात. त्याचबरोबर अर्ध प्रमाणात डोके दुखणे किंवा अर्ध्या भागामध्ये जास्त तीव्रतेने डोके दुखणे, डोक्यासोबत मानेपर्यंतचा भाग दुखणे, त्याचबरोबर अशा लोकांना प्रकाश हा नकोसा वाटतो, अंधारात राहावंसं वाटतं, डोर्स सगळे बंद करून डोक्यावरती डोळ्यावरती पट्टी बांधून अगदी उशी घेऊन झोपावं असं वाटतं असं सांगितलं जातं. त्याचबरोबर अशा लोकांना आवाजही सहन होत नाही. अगदी घरात कम्युनिकेशन चालू आहे किंवा टीव्हीचा आवाज चालू आहे, ट्रॅफिकचा आवाज, त्याचबरोबर लहान मुले बाहेर खेळतात, त्यांचा आवाजही नकोसा वाटतं. ही मायग्रेन या आजाराची काही लक्षणे आहेत. आपण जर आपल्या आहारात आणि विहारामध्ये छोट्या छोट्या गोष्टी जर बदल केल्या तर नक्कीच या आजारातून आपण बाहेर पडू. त्यासाठीच्या काही टिप्स. मुळात मायग्रेन हा आजार पित्त दोषामुळे झालेला आजार आहे. त्यामुळे आपण आपल्या शरीराच्या पित्त वाढू नये म्हणून जर आपण थोडीशी काळजी घेतली तर नक्कीच या आजारातून आपण बाहेर पडू शकतो. त्यासाठी टिप नंबर 1. मायग्रेनचा त्रास असणाऱ्या लोकांनी आपल्या झोपेच्या वेळा मात्र पाळायला हव्यात. अगदी रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंतची झोप त्यांना मिळालीच पाहिजे. जागरण टाळावे. जागरणाने पित्ताचा त्रास होतो, पित्ताचा प्रकोप होतो आणि मायग्रेनसारखा आजार, डोकेदुखीसारखा आजार हळूहळू आपल्याला व्हायला सुरुवात होते. टिप नंबर 2. आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्या. जेवणाच्या वेळा पाळा. जास्त तेलकट, तुपकट, उष्णता देणारे, शरीराला दाह निर्माण करणारे पदार्थ आपल्या आहारात घेऊ नये. त्यानेही पित्त प्रकृती ही असंतुलित होते, पित्ताचा प्रकोप होतो आणि मायग्रेनचा त्रास सुरू होतो. जेवणात आणि रात्रीचे जेवण हे 8, 8:30 पर्यंत करावे. आपल्या रात्रीच्या जेवणात आणि झोपेमध्ये किमान 2 तासाचा तरी अंतर असावा. टिप नंबर 3. आपल्या आहारामध्ये घृत म्हणजेच गाईचे तूप आवर्जून घ्यावे. आयुर्वेदामध्ये पित्त दोषासाठी घृत म्हणजे गाईच्या तुपाचं खूप छान वर्णन केलेलं आहे. कमीत कमी 2 मोठी चमचे आपल्या आहारामध्ये गाईचे जर तूप असेल तर पित्ताचा प्रकोप होणार नाही, पित्त वाढणार नाही आणि हळूहळू हा मायग्रेनचा त्रास कमी व्हायला मदत होईल. टिप नंबर 4. सर्वात महत्त्वाची, आपण आपल्या जीवनशैलीमध्ये प्राणायामाचा अवलंब जरूर करावा. प्राणायामामध्ये विशेषतः ओंकार चॅन्टिंग, भ्रामरीचा अभ्यास आणि अनुलोम विलोम याचा जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर अगदी तुम्हाला जाणवेल काही दिवसातच या त्रासातून हा त्रास तुम्हाला कमी झालेला आहे आणि या त्रासातून तुम्ही बाहेर पडलाय हेही तुम्हाला नक्कीच जाणवेल. धन्यवाद.